महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर तापी आणि गारगा नद्यांच्या संगमावर बसलेला हा आहे आमनेर किल्ला। 17व्या शतकात बांधल्या गेलेला हा गड बहामनी आणि मुघल काळात संरक्षणासाठी महत्त्वाचा मानला जात असे। इसवी सन 1727 मध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचा येथे तळ होता, तर 1818 मध्ये नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्यात येथे लढाई झाली। त्यामुळेच इंग्रजांनी नंतर किल्ल्याच्या तटबंद्या उद्ध्वस्त केल्या। किल्ल्याला 3 बाजूंनी नद्या व ओढ्याचे नैसर्गिक संरक्षण असून चौथ्या बाजूला खंदक आहे। लहानसा असल्याने किल्ला अर्ध्या तासात पाहून होतो, मात्र डिसेंबर ते जून हा भेटीसाठी योग्य काळ आहे। पावसाळ्यात इथे जाणं टाळावं। विदर्भातील अल्पपरिचित पण रोमांचक असा हा आमनेर किल्ला निसर्ग आणि इतिहास प्रेमींसाठी खास ठिकाण।